नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण भरली शिमला मिरची चमचमीत पण करायला एकदम सोपी अशी आज भाजी आपण कशी करणार आहोत ते पाहूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। सर्वप्रथम आपण शिमला मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, सफेद तीळ आहेत, हे सुकं खोबरं घेतले, त्याच्याऐवजी तुम्ही वलईही घेऊ शकता, दाण्याचा कूड घेतलेला आहे, ही थोडंसं लसूण आणि आलं घेतलेलं आहे, ही अर्धा किलो शिमला मिरची आहे, ही पातळ सालीचीच घ्या कारण आपण फक्त वाफेवर करणार आहोत। आता आपण हिला स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर ह्या वरच्या बाजूने तिला कट करणार आहोत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण टाकूया। ही सुकं खोबरं मी खिसून घेतलं होतं म्हणून थोडंसं आपण बारीक करून घेणार आहोत। आणि सफेद तीळ, हे तीळ न भाजताच घेतले तरीही चालतील आणि भाजून घेतले तरीही चालतील। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊया। आता आपण वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे दाण्याचा कूड घालूया, त्याच्यात काही मसाले ॲड करणार आहोत। ही धने जिऱ्याची पावडर आहे, ही अर्धा चमचा घाला, लाल तिखट मी 1 चमचा घालते, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता, थोडीशी हळद घाला, मी हा घरी केलेला गरम मसाला आहे तो वापरत आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकतचाही वापरू शकता, चवीनुसार मीठ घाला। आता आपला हा मसाला तयार झालेला आहे, चवीला किंचित साखर घाला, तुम्ही नाही घातली तरी चालेल। आता आपला हा मसाला तयार आहे, तर आपण आता मिरच्या कापून घेऊया। मिरच्यातल्या बिया पूर्ण काढायच्या आहेत। अशी मिरची कापली की अशी छान बी निघते। तुम्हाला मी एक कापून दाखवते, हे पहा छान मस्त। याच्यात आपल्याला आता सगळा मसाला भरायचा आहे। अशा मी आता सगळ्या मिरच्या कापून घेते। आता आपण गॅसवरती एक फ्राय पॅन तापायला ठेवलेला आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की आपण त्याच्यात अर्धा चमचा राई घालणार आहोत। आता आपण मसाला एकत्र छान असा कालून घेतलेला आहे। आता आपण हा मिरचीमध्ये भरणार आहोत, असा छान दाबून भरा। आपल्या सगळ्या मिरच्या भरून तयार आहेत। आपण एकीकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, आपलं तेल छान गरम झालेलं आहे। थोडंसं राई टाकली, किंचित हिंग घाला, थोडीशी हळद घाला, मिरचीला पाणी घालायची गरज नाही, मिरच्या फक्त वाफेवरच छान होतात। दाबून छान मसाला भरल्यामुळे तो बाहेरही येणार नाही। राहिलेला मसाला तुम्ही वरतून टाका। हे पहा आपला मसाला छान असा परतलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत। 10 मिनिटातच आपली शिमला मिरची तयार होईल। आता मी याच्यावरती झाकण ठेवते। आता आपले 10 मिनिटं झालेली आहेत। आता पाहूया आपली शिमला मिरची शिजली का। वा, काय छान रंग आलाय, वासही खूप छान सुटलाय। पहा मस्त शिजलेली आहे, मसाला पण छान तयार आहे। शिमला मिरची आता आपली खाण्यासाठी तयार आहे। मी आता सर्व करते।
माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.